श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मजेत आहात ना? असणारच. कारण तुमची पॉझिटिव्हिटी माझ्याशी कनेक्ट आहे. तुम्ही पॉझिटिव्हच आहे, जेणेकरून तुमच्या पॉझिटिव्ह असल्याशिवाय तुम्ही माझ्यापर्यंत येणार नाही, याची खात्री मी तुम्हाला 100% देऊ शकते. कारण मी सुद्धा पॉझिटिव्हच तुम्हाला देत असते. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह काहीतरी घेण्यासाठी, आयुष्याचं काहीतरी संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझ्यापर्यंत आलेला आहात. तर आताची रीडिंग आपण सांगणार आहे ती 6 तारखेची डिसेंबर महिन्यामधली मीन राशीसाठी आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्याचा उद्धार व्हावा, आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं आणि पॉझिटिव्ह व्हावं, याचा मी प्रयत्न करत राहीन. श्री स्वामी समर्थ. आता आपण एनर्जी चेक करणार आहे. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स आहे, त्यांच्या आयुष्यामधून नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ दे, पॉझिटिव्हिटी पूर्णपणे कनेक्ट होऊ दे. श्री स्वामी समर्थ. 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 मीन राशीसाठी कसा आहे 6 तारीख जो आहे तो तुमचा दिवस कसा राहणार आहे? 6 तारीख आहे तो कसा राहणार आहे? श्री स्वामी समर्थ. 6 तारीख तुमच्यासाठी कशी राहणार आहे? डिसेंबर महिन्याची 6 तारीख आहे ती कशी राहणार आहे तुमच्यासाठी? पैशासाठी काहीतरी देवाणघेवाण असावं, तुम्ही टेन्शनमध्ये असावे, काहीतरी देणं घेणं असावं, अचानकपणे तुमचं कार्य कोणतं तरी असेल तर ते पैसा रिलेटेड असावं, कुठंतरी पैशा रिलेटेड काहीतरी काम असेल तर ते कंप्लीट होत नाही आहे, थांबलेलं आहे ते काम, असं सुद्धा दिसतं आहे. काहीतरी परीक्षा असेल, एक्झाम असतील, तुमचं कुठंतरी ट्युशन असेल, किंवा नवीन जॉबसाठी तुम्हाला काहीतरी पैसे भरायचे असतील, अशा काही गोष्टी आहेत तर तुमच्या आज होताना दिसत आहेत. मुलांच्यासाठी काहीतरी नवीन संधी असेल, कुठेतरी भरती असेल, अशा काही गोष्टी असेल तर जास्तीत जास्त आजच्या दिवशी ते दिसत आहेत. पैशाची कमतरता असते किंवा तिथं काहीतरी पैसे भरणे, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या दिसत आहे. पैशासाठी दिसत आहे. पैशा रिलेटेड जास्त आजचा दिवस तुमचा आहे, जेणेकरून तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. दुसरं असं सांगायचं म्हटलं तरी लक्ष्मी स्थिर आहे आज. तुम्हाला लक्ष्मीची पूजा करायची आहे घरामध्ये, आपल्या धनलक्ष्मीची पूजा करायची आहे, ते सुद्धा कार्ड इथं दिसत आहे. 8 नंबर तुमच्यासाठी शुभ आहे. 2 नंबर आहे ते अशुभ आहे. प्रेम आहे आज, जिव्हाळा, नातेसंबंध तुम्ही जपताना दिसत आहे. श्री स्वामी समर्थ. कवड्यांवरती तुमची काय एनर्जी दिसते आहे ते आपण बघूया. आई देवी माता श्री स्वामी समर्थ. जाण्याच्या नावानं सांग भलं, रेणुकीच्या नावानं सांग भलं, तुळजाभवानी मातेच्या नावानं सांग भलं. आई उधे ग, आई उधे. समर्थ. हे बघा, एकाच गोष्टीच्या मागे फिरत बसायचं नाही आहे आज दिवसभर. दिवसभराची निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होऊ शकतो, जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी नकारात्मक ऊर्जा प्रविष्ट होऊ शकते. पॉझिटिव्ह राहायचा, एकतर्फी विचार करायचा आहे. याला त्याला 17 जणांना विचारत बसायचं नाही आहे, किंवा आपले काही एनर्जी त्यांना सांगत बसायची नाही आहे, जेणेकरून इरून फिरून आपण तिथेच येऊन पोचणार आहे. निगेटिव्ह शक्तीचा आपल्याला त्रास होत राहणार आहे. जे आहे ते स्वतःपुरता विचार करायचा आहे, दुसऱ्यांना शेअर करायचं नाही आहे. आणि आजचा दिवस जो आहे तर जर तुम्ही कुणाला पैसे उसने घेणार असेल किंवा मागणार असेल तर ते घेऊ नका, किंवा आपणही दुसऱ्याकडे मागू नका, किंवा त्याच्याकडून सुद्धा तुम्ही घेऊ नका. पैशा रिलेटेड जर बोलायला गेलं तर आजचा दिवस पैशा रिलेटेड बोलायला गेलं तर आजचा दिवस सावधगिरीनेच तुम्ही हाताळा, जेणेकरून पैसे देताना आणि घेतानाही. श्री स्वामी समर्थ. आता आपण बाप्पा एनर्जी काय सांगत आहेत ते बघूयात. श्री स्वामी समर्थ. चॅनेलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझी प्रत्येक एनर्जी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. आत्मज्ञान असणं गरजेचं आहे. इतरांच्यावरती भरोशावरती राहू नका. आत्मज्ञान घ्या. स्वतःची इच्छा काय आहे, अपेक्षा काय आहेत, इच्छा काय आहे, मन काय सांगतं आहे, स्वतःला एक आत्मा जो आहे तो तुमच्याशी कसा कनेक्ट आहे, काय शिकवत आहे, ह्याच्याशी कनेक्ट व्हा. दुसऱ्याचं ऐकत बसू नका. पैशा रिलेटेड जास्त आहे, जेणेकरून तुमचं देवाणघेवाण पैशा रिलेटेड काय असेल तर तो एकदा दिला तर लवकर मिळणार नाही, आणि तुम्ही उसनवार कोणाला दिले असेल तर लवकर मिळणार नाही, आणि उसनवार जरी घेतले तर ते लवकर फिटणार नाही, किंवा त्यात काहीतरी अडफटा येताना दिसत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला शुभ जावं आजचा दिवस. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.